आम्हाला माहितीचा प्रश्न कसा येणार? आम्ही जेव्हा फॉर्म भरायला गेलो, मी तो अरुण दळवींनी फॉर्म भरला, अरुण दळवींना मी शुभेच्छा दिल्या. अरुण दळवी शुभेच्छा दिल्यानंतर आमच्या एस एस राव रोडला हनुमान मंदिरामध्ये पूजा करायला आले, तिथे देखील मी त्यांना भेटलो. मग असं काय घडलं हे असं अर्ध्या तासात घडू शकतं का हो? निष्ठावंत बोलू शकत नाही, कारण का पक्षाची सगळी चालीरीती चालू असताना पक्षाला सोडून देणे चुकीचं आहे. आणि सगळं मिळत असताना तुम्ही सोडलं म्हणजे तुम्ही निष्ठावंत कधीच राहू शकत नाही. दाल में क्या काला था? त्याचं लोकांना सगळं माहिती आहे. लालबागची जनता सुज्ञ आहे. लालबाग ही मसाल्याची नगरी म्हटलं जातं. कोणाच्या डोळ्यात कधी मसाला टाकायचा आहे लालबागला बरोबर माहिती आहे. त्या बाबा जाधवांनी एक टर्म केल्यानंतर त्यांना तिकीट नाकारून त्यावेळेला अनिल पवार म्हणून शाखा प्रमुखाला दिलं होतं. बाबा जाधवांनी पक्ष नाही सोडला. बाबा जाधव आजही पक्षाबरोबर आहेत. उमेदवारी नाकारेपर्यंत अनिल कोकीळ तुमच्या सोबत होते, आता ते पक्ष सोडून गेले, तुम्ही त्यांना गद्दार म्हणतात. त्याचं शिवसैनिकांनी यावेळी मागणी केली की यावेळी शाखा प्रमुखाला उमेदवारी द्या. शाखा प्रमुख काय पक्षाच्या बाहेरचं आहे? 1 महिना अगोदर ठरलं असेल त्यांचं, म्हणून त्यांना लगेच उमेदवारी जाहीर झाली शिंदे गटातून. तुम्हाला माहित नाही पडलं काय घडतंय? नाही आम्हाला खरंच माहिती नव्हतं. त्यांचं असं म्हणणं की माझं काय चुकलं, तर त्यांचं तुम्हाला काय वाटतं त्यांचं काय चुकलं? लोकसभेला आणि विधानसभेला दोन्ही वेळेला हा वॉर्ड पाठी पडला, त्याची जबाबदारी तुमची आहे ना? निवडून 100% आणि गद्दाराला नक्कीच गाडणार. जेव्हा तुम्हाला उमेदवारी दिली तो बाबा जाधवला पण नाकारलं होतं ना त्यावेळेला. जे अनिल कोकीळ यांच्या समर्थकांची अशी भावना आहे की ज्या वेळेला अजय चौधरीनं तिकीट मिळालं विधानसभेचं, त्यावेळेला ते सुधीर साळवी यांच्यासोबत गेले नाहीत किंवा त्यांना पाठिंबा त्यांनी दिलेला नव्हता. त्याचं फळ त्यांना हे मिळालं, अशा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. की सकाळी 10:30ला एपी फॉर्म दिल्यावरती 11 वाजता तुमचे तिकीट डिक्लेअर होते. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. अनिल कोकीळ यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि तुम्हाला नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. काय यामागची गणित आहे? प्रथम मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आभार मानतो, कारण का त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी केली आणि शाखाप्रमुख म्हणून माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला. आणि गेली अनेक वर्ष म्हणजे 9 वर्ष मी अनिल कोकीळ यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून कामं करत होतो. नगरसेवक ते होते आणि बाकीचं सगळं कार्यभार मी सांभाळत होतो शाखेचा. आणि तर मला तरी कुठेतरी संधी मिळाली आणि सर्वसाधारण प्रभाग झाल्यामुळे मला संधी मिळावी अशी सर्वांची अपेक्षा होती आणि उद्धव साहेबांनी सगळ्यांची अपेक्षा पूर्ण केलेली आहे. पण ज्यावेळेला आम्ही त्यांची मुलाखत घेतली त्यामध्ये त्यांचं असं सुरू होतं की माझं काय चुकलं, त्यांचं नेमकं काय कुठे चुकलं? त्यांचं काय चुकलं मला माहिती नाही, कारण का उद्धव साहेबांनी त्यांना सर्वच दिलं होतं. 2017ला निवडून आणलं. प्रत्येक सैनिकाने आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून रक्ताचं पाणी करून त्यांना निवडून आणलं. आणि पहिल्याच टर्मला त्यांना बेस्ट चेअरमॅन दिलं आणि 5 वर्ष नगरसेवक. परत कोविड काळात पण त्यांना खूप मदत करण्यात आली. तर त्यांना काय वाटत असेल चुकलं तर त्यांचं हे आहे. पण साहेब हे कल्पनेच्या पलीकडे ना, म्हणजे एकीकडे पक्ष फुटल्यानंतर जे लोक उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले, उद्धव ठाकरेंनी त्यांना न्याय दिला. म्हणजे पक्षाचे 2 शकलं झाली, त्याच्यानंतर विधानसभेला पराभव झाला, पण तरीसुद्धा आता निष्ठावंतांना न्याय देण्यात आला नाही. याच्यावर तुम्ही कसं बघता? निष्ठावंत नाही देणं आम्ही निष्ठावंत बोलू शकत नाही, कारण का पक्षाची सगळी चालीरीती चालू असताना पक्षाला सोडून देणे चुकीचं आहे. आणि सगळं मिळत असताना तुम्ही सोडलं म्हणजे तुम्ही निष्ठावंत कधीच राहू शकत नाही. आपल्याबरोबर सचिन पडवळ हे सुद्धा आहेत. काय ह्या अनिल कोकीळ विषयावर मुद्दा म्हणून तुम्हाला बोलतोय, हे पहिल्यांदा नाही घडलंय. ह्या ठिकाणी बाबा जाधव म्हणून नगरसेवक होते. त्या बाबा जाधवांनी एक टर्म केल्यानंतर त्यांना तिकीट नाकारून त्यावेळेला अनिल पवार म्हणून शाखा प्रमुखाला दिलं होतं. बाबा जाधवनी पक्ष नाही सोडला. बाबा जाधव आजही पक्षाबरोबर आहेत. हे पण महत्त्वाचं आहे, कारण इथे जो उमेदवार ही लालबाग परळ हे शिवसेनेचं हृदय आहे. या ठिकाणी उमेदवार हे शिवसैनिक निवडून देतात. कोणी उमेदवाराची कुठल्याही नगरसेवकाची खाजगी मालमत्ता नाही शिवसेना. शिवसैनिक जो ठरवतो तो उमेदवार. त्याच्या शिवसैनिकांनी यावेळी मागणी केली की यावेळी शाखा प्रमुखाला उमेदवारी द्या. शाखा प्रमुख काय पक्षाच्या बाहेरचं आहे? शाखा प्रमुख पक्ष संघटना चालवतो ना. हे तुम्हाला उमेदवारी दिली नाही. बाबा जाधव गप्प बसले ना. बाबा जाधव आजही संघटनेबरोबर आहे. तो निर्णय तुम्ही काला घेतला? जेव्हा तुम्हाला उमेदवारी दिली तो बाबा जाधवला पण नाकारलं होतं ना त्यावेळेला. तेव्हा पण ह्या शाखेची परंपरा आहे. 1966 सालापासून शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार ह्या शाखेमध्ये निवडून आलेला आहे आणि ती परंपरा आत्ता देखील तशीच राहणार आहे. पण असं काय की ज्या त्यांचं असं म्हणणं की माझं काय चुकलं, तर त्यांचं तुम्हाला काय वाटतं त्यांचं काय चुकलं? कसं असतं, जेव्हा कोणाला मिळत नाही ना तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की माझं काय चुकलं. मग पक्षप्रमुखांनी त्यावेळेला तुम्हाला दिलं होतं ते देखील कोणावर तरी अन्याय करूनच दिलं होतं ना. त्यावेळेला पण किरण तावडेने तिकीट मागितली होती. मग किरण तावडेवर त्यावेळेला अन्याय झाला नव्हता का? पण किरण तावडे 9 वर्ष शाखा प्रमुख त्यांच्यावर राहिला ना, काम केलं ना किरण तावडेने. म्हणजे तुमच्यावर फक्त अन्याय, तुम्हाला तिकीट नाही दिली म्हणजे अन्याय. आणि मला सांगा कुठे असं होतं हो की सकाळी 10:30ला एपी फॉर्म दिल्यावरती 11 वाजता तुमचे तिकीट डिक्लेअर होते?
मोठा पक्ष आहे ना BJP म्हणा, ते म्हणा, लोकशाहीवादी आहे, त्यांच्याकडे काही मंडळ असतात, विचारपूस केल्यावर तिकीट दिली जाते. ह्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी दालमेका आला होता ना इतके दिवस. आज पहिल्या टर्ममध्ये तुम्हाला बेस्ट अमीर चेअर दाल में क्या काला था? त्याचं लोकांना सगळं माहिती आहे. लालबागची जनता सुज्ञ आहे. लालबाग ही मसाल्याची नगरी म्हटलं जातं. कोणाच्या डोळ्यात कधी मसाला टाकायचा आहे लालबागला बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. 16 तारखेला तुम्हाला कळेल या सगळ्या गोष्टी. इथला शिवसैनिक हा कडवट आहे. ह्या शिवसैनिकांनी इथल्या शिवडी विधानसभेच्या शिवसैनिकांनी कधीच गद्दारी खपून घेतलेली नाही आणि यापुढे खपून देखील घेणार नाही. इकडे एक उभा आहे, माझ्याकडे दुसरा उभा आहे, त्याला देखील घालणार. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इथे शिवसेनेचा जो मशाल निशाणीवर उमेदवार आहे तो आणि इंजिन निशाणीवर हे दोन्ही उमेदवार जिंकून येणार. मला सांगा, उमेदवारी नाकारेपर्यंत अनिल कोकीळ तुमच्या सोबत होते. आता ते पक्ष सोडून गेले, तुम्ही त्यांना गद्दार म्हणतात. पण मग ज्या लोकांनी पक्ष सोडून गेलेत पूर्वी, तुम्ही प्रश्न मला काय केला, ते असे बोलतात की माझं काय चुकलं, त्यांचं काय चुकलं ते मी सांगतोय. त्यांचं काय चुकलं ते सांगतोय. ह्याच्यापूर्वी जेव्हा आम्हाला उमेदवारी मिळते कोणावर ते अन्याय होतोच ना. असं नाही ना की बाबा आम्ही एकच पात्र बाकी सगळे अपात्र. पक्षाचं धोरणं असतात, काही गोष्टी असतात. तुम्हाला संपर्क प्रमुख पदं दिली होती, सगळं दिलं होतं. पक्षप्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे होतं काय चुकलं. पक्षप्रमुख जेव्हा उमेदवारी देतात त्यावेळेला सर्वांगीण विचार करून देतात. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाते, शाखेच्या शिवसैनिकांशी चर्चा केली जाते, वरिष्ठांची जी आमची लोकाधिकार समिती आहे त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि निवडून येणार. तुमचं आज लोकसभेला आणि विधानसभेला दोन्ही वेळेला हा वॉर्ड पाठी पडला, त्याची जबाबदारी तुमची आहे ना. नगरसेवक म्हणून तुमची जबाबदारी आहे ना त्यावेळेला. मग पक्षप्रमुखांनी काहीतरी हित बघितलं असेल आणि ते हित बघून उमेदवारी दिली असेल. कारण प्रत्येक उमेदवार पक्षप्रमुख जिंकण्यासाठी देतो, त्यांनी किरण तावडेला जिंकण्यासाठी दिलेलं आहे. पण किरण भाऊ, हे अचानक कसं काय घडलं की त्यांना उमेदवारी मिळाली नाही, लगेच शिवसेनेचा धनुष्यबाणाचा AB फॉर्म त्यांच्या हातामध्ये दिला गेला? काय घडलं होतं? दाल में काला आहे आणि ते अगोदरच मला वाटतं ते 1 महिना अगोदर ठरलं असेल त्यांचं, म्हणून त्यांना लगेच उमेदवारी जाहीर झाली शिंदे गटातून. तुम्हाला माहित नाही पडलं काय घडतंय? नाही आम्हाला खरंच माहिती नव्हतं. पण आता आम्हाला माहितीचा प्रश्न कसा येणार. आम्ही जेव्हा फॉर्म भरला गेलो, मी तो अरुण दळवीने फॉर्म भरला. अरुण दळवींना मी शुभेच्छा दिल्या. अरुण दळवी शुभेच्छा दिल्यानंतर आमच्या SS राव रोडला हनुमान मंदिरामध्ये पूजा करायला आले, तिथे देखील मी त्यांना भेटलो. मग असं काय घडलं हे असं अर्ध्या तासात घडू शकतं का हो? हे सगळं प्लॅनिंग होतं. म्हणजे सगळीकडे वाटाघाटी चालू होत्या, फक्त आमच्याबरोबर बसायचं आणि वाटाघाटी. म्हणून राऊत साहेबांनी त्या दिवशी सरळ सांगितलेलं आहे अर्ध्या तासात कोणाला AB फॉर्म मिळत नाही. त्याच्यामुळे जे काय घडलंय ते योग्य आणि पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश पाळणारे शिवसैनिक आहेत. मग ते राजसाहेबांचे असू दे किंवा उद्धव साहेबांचे असू दे, पक्षनिष्ठा बाळगणारा शिवसैनिक हा शिवडी विधानसभेमध्ये आहे. म्हणून लोकसभेला देखील आणि विधानसभेला शिवडी विधानसभेचा आमदार आणि खासदार निवडून आला. पण सचिन भाऊ, या सगळ्या प्रकरणाला असं आहे का, म्हणजे मी तुम्हाला विचारतो की ठाकरे गटामध्ये जो अंतर्गत संघर्ष म्हणजे अनिल कोके यांच्या समर्थकांची अशी भावना आहे की ज्या वेळेला अजय चौधरींना तिकीट मिळालं विधानसभेचं, त्यावेळेला ते सुधीर साळवी यांच्यासोबत गेले नाहीत किंवा त्यांना पाठिंबा त्यांनी दिलेला नव्हता. त्याचं फळ त्यांना हे मिळालं अशा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, कार्यकर्त्यांची भावना काही नाही. सुधीर साळवींना तिकीट मागितलं होतं. सुधीर साळवींना तिकीट मागणं प्रत्येकाला अधिकार आहे, जो अनिल कोकिळांना पण होता, तो किरण तावडेला पण आहे, आम्हाला पण आहे. परंतु ज्या वेळेला चौधरी साहेबांना तिकीट मिळालं, चौधरी साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर आम्ही खांद्याला खांदा लावून चौधरी साहेबांना निवडून आणलं. आज माझ्या प्रभागामध्ये स्वतःच्या 5,500चं लीड मिळालं चौधरी साहेबांना, आम्ही दिलं ना. आम्ही त्याच्यामुळे असं काही नाही आहे, ते वैयक्तिक त्यांचं एकच आहे, त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही आहे. म्हणून शिवसैनिकांना रडायचं, सहानुभूती दाखवायची, भावनिक करायचं हेच आहेत त्यांची. म्हणजे मी त्यांचा जे चेहरा बघतोय त्यांच्या क्लिप्समध्ये किंवा ह्याच्या, ते चेहऱ्याला नजरेला नजर शिवसैनिकांच्या भिडू शकत नाहीत. असं काय घडलं? आज तुम्ही शांत बसायला पाहिजे होतं. जर तुमच्या वेळेला देखील कोणाला ते तिकीट कापूनच दिली ना, त्यावेळेला पण किरण इच्छुक होता. किरणला त्यावेळेला थांबायला सांगितलं होतं. मला माहिती आहे किरणला थांबायला सांगितलं पक्षप्रमुखांनी, पण तेव्हा किरणनी वेगळा विचार केला नाही. त्यावेळेला देखील शिवसैनिकांच्या भावना होत्या की किरणला तिकीट मिळावं म्हणून. किरणने 9 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं. हे सगळं घडलं किंवा तिकीट त्यांना नाकारून यांना देण्यात आलं, त्यावेळेला उद्धव ठाकरेंसोबत तुमची काही चर्चा झालेली होती का? आमच्यामध्ये एक लक्षात ठेवा, पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो शिरसंवाद असतो. पक्षप्रमुख निर्णय घेताना विचारांती निर्णय घेतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही काही बोलत नाही. पक्षप्रमुखांचा निर्णय योग्य अयोग्य जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी शिरसंवाद. त्या निवडणुकीमध्ये आता असं तुम्ही जर जिंकून आलात असं मानूयात आपण, तर इथे चाळींचे प्रश्न आहेत, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, ट्रॅफिकचे विषय आहेत, नाल्यांचे प्रश्न असतील, तुम्ही कसे सोडवणार ते सगळे? निवडून 100% आणि गद्दाराला नक्कीच गाडणार. आणि जे वॉटर गटर मीटर जे नगरसेवकांचे विषय आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या
बऱ्याच काही अडचणी असतात, रिडेव्हलपमेंट आहे, साफसफाई, आरोग्याविषयी, त्या सर्व पूर्ण मी करेन 100%. तुमच्या वार्डामध्ये देखो बघा, माझ्या वॉर्डमध्ये मी 9 वर्ष काम करत असताना प्रभागामधील सर्व कामं केलेली आहेत, परंतु आता मुंबईकरांच्या खऱ्या प्रश्नाला देखील हात घालणार आहे, तो म्हणजे हॉस्पिटलचा प्रश्न. कारण ही संपूर्ण शिवडी नगरी ही हॉस्पिटलची नगरी म्हटली जाते. मग KM हॉस्पिटल असू दे, वाडिया हॉस्पिटल असू दे, गांधी हॉस्पिटल असू दे, टाटा हॉस्पिटल असू दे, प्राण्यांचं वेटरनरी हॉस्पिटल असू दे, तर या हॉस्पिटलचं अपग्रेड होणं गरजेचं आहे. KM हॉस्पिटलमध्ये आज अशा इमारती आहेत, 103 इमारती आहेत, त्यातल्या अशा काही इमारती आहेत की ज्या सिगरेटमध्ये आहेत, की ज्या तोडून नवीन त्या ठिकाणी बांधणं गरजेचं आहे. एक सर्जरी विभाग वेगळा करणं गरजेचं आहे, OPD विभाग वेगळा करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी, कारण नुसतं वॉटर मीटर गटर ह्या पुरता मर्यादित न राहता मुंबईकरांच्या प्रश्नाशी बांधील. मग प्रदूषणाचा विषय आहे, आज प्रदूषणामध्ये नाकाला रुमाल लावायची प्रत्येकाला वेळ आलेली आहे. तर ह्या विषयावर काय काम करता येईल, काय पॉलिसी बनवता येईल, या दृष्टिकोनातून पुढच्या 5 वर्षात काम करणार आहे. शेवटचा प्रश्न, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तुमच्यावर सातत्याने आरोप करतात की जर ठाकरेंचे लोक जास्त निवडून आली किंवा त्यांची मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आली तर खान आडनावाचा व्यक्ती महापौरपदी बसेल आणि त्याला मराठी अमराठी अशा सुद्धा वादाची किनार आहे. एक लक्षात ठेवा, भाजपाचा आयुष्यभराचा धंदा तोच आहे. त्यांची सुरुवात पण हिंदू मुस्लिम होते आणि शेवट पण हिंदू मुस्लिम होतो. अरे हिंमत असेल तर विकासावर बोला ना. 4 वर्ष प्रशासक तुमचा आहे, राज्यात तुम्ही आहेत, केंद्रात तुम्ही आहेत, बसा आमच्यासमोर, काय कामं केली सांगा, आम्ही 25 वर्षातली कामं सांगतो. होऊ दे डिबेट. आज 92,000 कोटीची महानगरपालिका, जे आमचा शेवटचा बजेट होता, तो आज तुम्ही 75,000 कोटीवर आणून ठेवलं. त्याला काउंटर हे पण देतात ना की मग इथं कॉन्ट्रॅक्टर्स कोणते मोठे झाले किंवा मग मराठी माणूस बाहेर का फेकला गेला, याला जबाबदार कोण आहे. 25 वर्ष ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर होती. महापालिकेमध्ये ठाकरे सत्ता असेल तरी 2014 पासून राज्यामध्ये सत्ता कोणाची आहे, भाजपाची. नगर विकास खाता कोणाकडे आहे, भाजपाकडे. गृहनिर्माण खाता कोणाकडे, भाजपाकडे. ही पॉलिसी राज्य सरकार ठरवते आणि इम्प्लिमेंट करायची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे असते. मुंबई महापालिका पहिली एकटी प्लॅनिंग ऑथॉरिटी होती. MMRD प्लॅनिंग ऑथॉरिटी केली कोणी, BJPने. BPD प्लॅनिंग ऑथॉरिटी केली कोणी, BJPने. म्हाडा प्लॅनिंग ऑथॉरिटी केली कोणी, BJPने. अशी मुंबईची शक्ल केली आणि मुंबई महापालिकेची ताकद कमी केली. का तर मुंबई महापालिकेमध्ये असणाऱ्या सत्ताधारी पक्षाचे पंख छाटले जातील, त्यांच्याकडे पॉवर राहणार नाही, म्हणून हे केलं गेलं. ह्या जर मुंबई महापालिका म्हणून जशी पहिली प्लॅनिंग ऑथॉरिटी असती तशी आज असती तर मराठी माणसावर ही वेळ आली नसती. इंटरेस्टिंग आहे. इथं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कापून यांना उमेदवारी दिली. पण लालबागमध्ये मराठी माणसाचा मुद्दा ज्यावेळेला केवळ आता लालबाग नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये चर्चेला जातोय, मराठी माणूस महापौर होईल असं राज ठाकरे उद्धव ठाकरे आग्रहाने सांगतात. आज काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट केलं की मुंबईमध्ये आम्ही मराठी हिंदू व्यक्तीलाच महापौरपदी बसू. त्यामुळे महापौर पदाचा मुद्दा आहे का आहे, राजकारण मुंबईच्या अवतीभोवती होतंय का होतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर सुद्धा मुंबईचे मराठी माणूस काय विचार करतात हे सुद्धा आपला पाहण्याचा प्रयत्न होता. लालबागमधले स्थानिक प्रश्न असतील त्याच्याबद्दल सुद्धा बोलण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, लालबागच्या राजकारणाबद्दल आणि सचिन भाऊ किंवा किरण भाऊ जे सांगतायत त्यांच्या या सगळ्या वक्तव्यांवरती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची मतं नक्कीच नोंदवा. कॅमेरामॅन साहिल सोबत मी आतिक, लालबाग, मुंबई.